ऐतिहासिक गाव चारठाण्याला अपर तहसील कार्यालय मंजूर झालं, त्यामुळे त्या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी मागील 20 ते 25 वर्षापासून बोरी तालुक्याला विशेषतः या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारावर व शासनाच्या निकषानुसार सर्वप्रथम तर तालुका घोषित करा म्हणून त्यांची मागणी होती. त्यानंतर त्यांनी अपर तहसील कार्यालयाची देखील मागणी केली होती आणि शासन दरबारी कागदपत्राच्या आधारे त्यांना ही संधी मिळेल अशी आशा होती. मात्र या ठिकाणी राज्य शासनानं जो निकषाचा आधार लावून या ठिकाणी बोरी मंडळाला अपर तहसील कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात काय होत नाही मात्र नाकारले. त्यामुळे या ठिकाणी 12 जून पासून बोरी येथील 41 गावातील ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी बोरी आणि बोरी परिसरातील जे मार्केट आहे तो बाजारपेठ कडकडीत बंद करून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जोपर्यंत या ठिकाणी बोरी मंडळाला अपर तहसील कार्यालय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पावित्रा घेतलेला आहे. दरम्यान आपण बघितलं असेल की माजी जिल्हा परिषद सदस्य तसा भाजपचे नेते नानासाहेब राऊत यांच्याशी ज्यावेळेस आपण काल त्यांच्या सोबत संपर्क साधला होता त्यांनी असे काही गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचे प्रश्नांची उत्तरे आपण अजय भैया यांच्याकडून घेणार आहोत. ते काय म्हणाले आणि यांचं त्याबद्दल काय म्हणणं आहे ते पाहायचं आपण. चारठाणा येथील नानासाहेब राऊत यांनी आपलं नाव न घेता एक असा आरोप केला की बाबा बोरी मंडळाला जो तहसील कार्यालयाचा जो अपर तहसील कार्यालय नामंजूर झालं त्याच्या मागे या ठिकाणी त्यांनी काही निकष दाखविले. शासनाने जे सादर केलेल्या निकषामध्ये तुमची पूर्तता झाली नाही, मग त्यामध्ये लोकसंख्या असेल किंवा सामाजिक असेल, आर्थिक असेल, भौगोलिक असेल आणि वित्तीय असेल, या तिन्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये बोरी हा कमकुवत आढळला आणि त्यामुळे तुमचं या ठिकाणी प्रस्ताव नामंजूर झाला असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपणच आपल्या प्रस्ताविकेमध्ये म्हटलात की बोरीचा तालुक्याचा प्रस्ताव हा 1991 पासून प्रलंबित आहे. म्हणजे जर बोरी तालुक्याचा प्रस्ताव 1991 पासून प्रलंबित असेल आणि त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी नाईक साहेब यांनी या बोरीच्या तालुका निर्मितीच्या प्रस्तावाला त्यावेळेस तत्वतः मान्यता दिली होती. परंतु जसं आता राजकीय इच्छाशक्ती किंवा बोरीविषयी आकस असलेले पुढारी आज मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यावेळेस देखील त्यांचेच घरातले त्यांची पहिली पिढी ही त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होती. बोरी परिसरातील सर्व लोकांना माहिती आहे की त्यावेळेस मंत्री महोदयांनी तत्कालीन मान्यता दिल्यानंतर देखील फक्त राजकीय इच्छाशक्ती अभावी आमचा हा बोरी तालुका होण्याचा त्यावेळेस वंचित राहिला होता. परंतु योगायोगानं आमचा 2 पिढ्यांचा जो संघर्ष आहे तो कुठेतरी फळरूपास येण्यास आम्हाला आशा दिसत होत्या आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने अपर तहसील निर्मिती करायचा निर्णय त्यावेळेस घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर बोरीचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी शासनाकडे अग्रेषित केला. आपण जे नानासाहेब राऊत यांचं या ठिकाणी मला प्रश्न विचारत आहात, खरं तर 7 पक्ष बदलून आलेल्या म्हणजे 6 महिन्यामध्ये 7 पक्ष बदलून आलेल्या माणसांविषयी अजय चौधरी सारख्या माणसांना बोलणं म्हणजे हे माझं कमीपण आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला जे उत्तर आहेत ते बोरीचे जे आपले सरपंच असतील, उपसरपंच असतील, आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, मगर साहेब आमचे ज्येष्ठ या ठिकाणी आहेत, ते त्यांच्या टीकेचं उत्तर देतील. मी फक्त याच एवढं आपल्याला सांगणार आहे, बोरी आणि चारठाण्याची जर तुलना ते जे म्हणतात की आपण निकषात कमी पडलो, आपण त्या ठिकाणी 2च मंडळ बोरीचे आहेत, 3 मंडळ चारठाण्याचे आहेत, बोरीचे लोकसंख्या अपर तहसील कमी आहे, चारठाण्याची जास्त आहे. मला साधा सुद्धा प्रश्न एकच त्यांना विचारायचा आहे की जर हा विषय जर असेल तर ज्यावेळेस सुरुवातीला बोरी आणि चारठाणाचे चक्रपाणी साहेबांनी, खरं तर चक्रपाणी साहेबांचं या ठिकाणी मी अभिनंदन करेन की त्यांच्या लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे. म्हणजे लोकांनी केलेल्या कामाचं श्रेय जसं नानासाहेब राऊत या ठिकाणी घेत आहेत, ॲक्च्युली याचं पूर्ण अपर तहसील निर्मिती करण्याचं पूर्ण श्रेय जर कोणाला असेल तर चक्रपाणी साहेबाला श्रेय आहे. कारण ज्यावेळेस मागच्या 6-8 महिन्यापासून आम्ही प्रस्ताव करतो त्यावेळेस नानासाहेब राऊत हा माणूस त्या ठिकाणी कुठेच नव्हता. परंतु ज्यावेळेस बोरीची घोषणा झाली त्यांच्या पोटात त्या ठिकाणी मळमळ व्हायला चालू झालं आणि त्यांनी नंतर चारठाण्याचा राजकीय कुठंतरी या ठिकाणी बोरीला मागं टाकण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी त्या माणसाने या ठिकाणी रचलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला एकच सांगू इच्छितो की बोरी आणि चारठाण्याचे दोन्ही प्रस्ताव शासनाकडे गेले आणि 2 एप्रिलच्या निर्णयानुसार बोरी आणि चारठाण्याचे प्रस्ताव ज्यावेळेस शासनाकडे गेले, जर महाराष्ट्र शासनाने त्या बोरीच्या 2 मंडळाला, बोरीच्या त्या ठिकाणी लोकसंख्येला हे जर निकष लक्षात धरून जर डावललं असतं
तर आपण म्हणू शकत होतो की आपले 2 मंडळामुळे आपण त्या ठिकाणी अपात्र झालो, चारठाणा मंडळची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आज आपण अपात्र झालो. माझा एक साधा सुद्धा प्रश्न आहे, शासन ज्यावेळेस अप्पर तहसील निर्मिती करते ही भौगोलिक दृष्ट्या आणि महसूल जो शासनाला त्यांनी जो सांगितलाय की या ठिकाणी महसूली उत्पन्न कमी आहे, परंतु आपण ज्ञात आहात अप्पर तहसील कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालय असतील याच्याशी निगडीत जे भी कार्यालय आहेत ते एक तर जिओग्राफिकली त्याला सगळं मध्य ठिकाण पाहिजे आणि बोरीचे जे महसुली उत्पन्नाच्या व्यतिरिक्त जे काही मार्केट प्लेस आहे किंवा बँका असतील, मध्यवर्ती बँका असतील, त्यानंतर नॅशनलाइज बँक्स असतील, या ठिकाणी सर्व व्यापार केंद्र असेल, स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सर्व स्रोतातून येणारं जे उत्पन्न आहे ते निश्चितच चारठाणापेक्षा बोरी हे शासनाला त्या ठिकाणी जास्त देतं आणि त्यामुळे शासनाने 2 एप्रिलच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी बोरी येथे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित आहे आणि ते तत्वतः त्या ठिकाणी मान्यता दिली होती. त्यामुळे फक्त कलेक्टर महोदयांनी अप्पर तहसील कार्यालय मराठवाड्यामध्ये, मी त्या कलेक्टर साहेबांच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं आणि आजही सांगतो, मराठवाड्यामधले जे 7 अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले होते त्या 7 अप्पर तहसील कार्यालयापैकी 6 नंबरला परभणी, 7 नंबरला जिंतूरमध्ये बोरी हे स्पष्ट त्या GR मध्ये त्या पत्रामध्ये शासनाने नमूद केले. आणि त्या अप्पर तहसील कार्यालयाचं मुख्यालय कुठं ठरवायचं हा फक्त अधिकार त्यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला दिला होता. परंतु जे काही बोरीविषयी आपले प्रतिनिधित्व करणारे जे काही राजकीय मंडळी आहेत, जसं त्यांच्या पूर्वजांनी आमचा तालुका होऊ दिला नाही, तसं त्याच पावलावर पाऊल ठेवून आज राजकीय इच्छाशक्ती अभावी आमचा बोरीचा अप्पर तहसीलचा प्रस्ताव हा चारठाणे या ठिकाणी गेलाय. म्हणून लोकांनी स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद केलेली आहेत. या ठिकाणी अजय चौधरी लोकांना बंद करा म्हणला किंवा अजय चौधरी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी लोकांना प्रेशर केलं आणि मार्केट बंद झालं, असं कदापि झालेलं नाही. या ठिकाणी सर्व पक्ष, भाजपचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, काँग्रेसचे असतील, शिवसेनेचे असतील, सर्व व्यापारी बांधव असतील, आमच्या बहुसंख्य महिला त्या मिटिंगला होत्या आणि त्यांनी सर्वांनी असं सांगितलं की बाबा आपला 1992 पासूनचा लढा 2 पिढ्या, मगर साहेबांचं तर म्हणणं आलं की बाबा आमच्या हयातीत जर होत असेल तर खूप चांगलं, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तरी आम्हाला अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेलं आमच्या डोळ्यांनी बघायचे. म्हणजे ही बोरीची राजकीय लढाई नाहीये, ही बोरीच्या अस्मितेची आणि बोरीच्या स्वाभिमानाची लढाई आज सर्व बोरीकर या ठिकाणी रस्त्यावर उतरून लढतो. नाव घेतलं नाही तुमचं, त्यांनी पूर्ण पाकिस्तान जसं निवडणूक ते पूर्ण ताकदीने लढतात तसं त्यांनी प्रस्ताव सादर केला नाही, म्हणून हा प्रस्ताव नामंजूर झाला. एक्झॅक्टली मी तुम्हाला तेच सांगतोय की जर प्रस्ताव सादर करायचं कोणाचं काम असते, त्याच्यात अजय चौधरीचा कुठे विषय आला. म्हणजे 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सन्मान्य नानासाहेब राऊत साहेबांनी, आमचे ज्येष्ठ नेते होते एकेकाळी, त्यांनी असं लहान लेकरासारखं बोलणं म्हणजे हे खरंच शोकांतिक आहे. या त्यांच्या वाक्यावरच तुम्हाला कळते की आता ते ज्या नवीन पक्षात गेलेले आहेत त्यांची कुठेतरी लाल व्हावी म्हणून आपल्या नेत्याला वाटावं की माझा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता, जे की सच्चे नाही आहेत. कारण सुरुवात त्यांची कुठून झाली, काँग्रेस. 6 महिन्यापूर्वी कुठे गेले, वंचित. त्याच्यानंतर कुठे आले, भाजप. म्हणजे मी म्हटलं ना की 7 महिन्यात 6 पक्ष बदलणाऱ्या माणसाविषयी अजय चौधरीने बोलणं म्हणजे हा अजय चौधरीचा कमीपण. त्यामुळे त्या बाकी गोष्टीवर मी भाष्य करणं क्रमप्राप्त समजत. असंही आरोप केलं की बाबा शासन प्रशासनाने निर्णय दिलेला आहे, आता याच्यात काही बदल होणार नाही, किंबहुना या ठिकाणी तुम्ही जाणून बुजून काही म्हणजे राजकीय आकाशापोटी सर्वसामान्य जनतेला जोतीस करतात, बाजारपेठ बंद करून गोरगरीब जनतेला तुम्ही दिशाभूल करतात, असाच देखील आरोप केले त्यांनी. याचं उत्तर हे इथे जी बसलेली जनता आहे तेच देते. मगर साहेब सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, त्याचं उत्तर तेच देतील. मी तुम्हाला पहिलं सुद्धा म्हटलं होतं की ही मीटिंग ज्यावेळेस आम्ही घेतली, ह्या मीटिंगमध्ये सर्व महिला होत्या, सर्व पक्षाचे पदाधिकारी होते, सर्व व्यापारी होते. आम्ही फक्त त्या ठिकाणी विचार विनिमय करत असताना असं विचार झाला की आपण या ठिकाणी प्रतिकात्मक मार्केट बंद ठेवून निषेध करू. परंतु आमचे जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं की आपण प्रतिकात्मक जर 1 दिवस बंद करून ठेवलं तर शासन त्या ठिकाणी जागा होणार नाही, त्यामुळे आपण बेमुदत बंद ठेवू. हा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेला बंद आहे. या ठिकाणी भरपूर व्यापारी पण आहेत, त्या दिवशी पण ते मीटिंगमध्ये होते, आपण त्यांची पण प्रतिक्रिया घेऊ शकतो. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, हा राजकारणाचा विषय नाहीये. तुमचं चारठाणा मंजूर झाले, तुम्हाला बोरीवाशांतर्फे आमचं खूप खूप अभिनंदन तुमचं.
पण आमच्या हक्काचं जे आम्हाला दिलेलं आहे ते आमचं आम्हाला मिळावं, तुम्हाला मिळालं त्याच्याबद्दल आमचं अभिनंदन. परंतु तुमची स्वतःची लाल करून घेण्यासाठी तुम्ही बोरीवाल्याला आता वेटीत धरू नका. आणि 4 टनाचं सिस्टम म्हणून ज्यावेळेस गेलं होतं त्यावेळेस ते जाणून बुजून यांनी काही नेत्यांची भेट टाळली असं तुमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे. मला मी सांगू इच्छितो, इथं बसलेले बरेचसे जवळपास सर्व पक्षीय व्यापारी असतील, आमचे पदाधिकारी असतील, त्या ठिकाणी पत्रकार होते, सर्वजण सन्माननीय पालकमंत्री महोदयांना सुद्धा भेटलेले आहेत. त्याच्यानंतर 1 मेला ज्यावेळेस आम्हाला कुंकून लागली, 1 मेला महाराष्ट्र दिनी आमचं बोरी पण ठेवायचं ठरलं होतं. परंतु ज्यावेळेस आमची काल जशी सर्व व्यापी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या इथल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की आपण अगोदर आपल्या पालकमंत्री महोदयांना बोलूया, पालकमंत्री महोदय निश्चितच बोरीला सकारात्मक प्रतिसाद देतील, त्याच्यानंतर आपण बोरी पंचा निर्णय घेऊन. आता त्या दिवशी 1 मेला आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र दिनी आम्हाला बोरी पण ठेवून शासनाचा निषेध करायचा होता. आणि जर आम्हाला त्यावेळेस राजकारण करायचं असलं असतं तर आम्ही 1 मेलाच पण केला असता. आम्हाला त्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नव्हतं. त्याच्यानंतर आमचा सर्व पक्ष शिष्टमंडळ असतील, व्यापारी असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, पत्रकार असतील, हे सर्व सन्मान्य पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटले, त्यांनी विनंती केली. त्यांचा योगायोग माझ्या मते त्यावेळेस वाढदिवस होता, वाढदिवसाची भेट म्हणून द्या. भाऊ तुम्ही त्या शिष्टमंडळात होते, काय बोलले त्यावेळेस? फलक लावले होते यांचे अच्छा अभिनंदनाचे भाजपवाल्यानं त्यांनी अभिनंदनाचं फलक लावलं. शिष्टमंडळ भेटायला गेल्यावर काय म्हणणं आलं? भेटलं आमचं. हो आम्ही सर्व पक्षी तुम्ही स्वतः भेटले होते? माझ्या भावाची त्यावेळेस अजय भैया नाही भेटली. अहो अजय भैया भेटलं म्हणजे अजय भैयाचे गावकरी आहेत ना. तुम्ही राजकारण करता म्हणजे तुम्हाला अहो मला जर एखादी मेडिकल इमर्जन्सी त्या दिवशी असेल, महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे पालकमंत्री त्यांच्यासोबत त्यांनी स्वतः बोलले असते तर काहीतरी माझ्या त्याच्यामुळे पण हे रद्द केलं नाही असं पण त्याचं म्हणणं आहे. मग मला सांगा, आता तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर देताय. तेच त्यांनीच म्हणले कशामुळे झालं हे? कशामुळे झालं? हा. राजकारणामुळे झालं. पण त्या दिवशी ज्यावेळेस शिष्टमंडळ भेटलं, माझ्या भावाची पुण्याला जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर मी या शिष्टमंडळासोबत जाणं कितपत योग्य होतं? म्हणजे मी म्हणतो ना, ह्याच्यात आता फक्त बोरीवाल्यास हात जोडून विनंती माझी सर्व चाठणकरांना, बोरीवाल्याविषयी काही देणं घेणं नाही. फक्त ज्यांना राजकारण करायचं त्यांनी हात जोडून माझी विनंती, याच्यात राजकारण करू नका, एकूणमेकावर शितोडे फेकू नका. मी तसं तुम्हाला परत सांगू इच्छितो, मुनगंटीवार साहेबाच्या मतदारसंघात फक्त 4 महसूल मंडळ आहेत. 4 महसूल मंडळापैकी 2 महसूल मंडळाला एक तहसीलदार कार्यालय, राहिलेल्या 2 महसूल मंडळाला एक अपर तहसील कार्यालय आणि 4 महसूल मंडळाचे एक डेप्टी कलेक्टर कार्यालय. मग मुनगंटीवार साहेब इथं त्या ठिकाणी प्रशासनात मंत्री होते, त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात किंवा ते आमदार असताना त्यांच्या मतदारसंघाचं त्यांनी मंजूर करून घेतलं. तसं आपल्या लोकप्रतिनिधींनी का नाही केलं? आपल्या लोकप्रतिनिधीची राजकारणाची सुरुवात इथं बोरीतून झालेली आहे. बोरीमध्ये त्या जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत. ज्यावेळेस शिष्टमंडळ भेटायला गेलं त्यावेळेस तुम्हाला काय म्हटले ते? बोरीनं मला 2009 पासून काहीच दिलं नाही. म्हणजे तुम्हाला बोरीनं काही दिलं नाही म्हणून तुम्ही बोरीचं अपर तहसील कार्यालय हिरावून जर घेत असतात तर दूधचं दूध पाणीचं पाणी पुढं तुम्हाला लोकांना बोरीच्या समोर जायचंच. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, आपण सन्मान्य पालकमंत्री आहात, राज्याच्या मंत्रिमंडळात सन्मान्याने 5 खाते आपल्याकडे आहेत. बोरीचं जरी 2019 मध्ये बोरी आपल्याला 650 मतांची बोरीतूनच मिळालं होतं. 2012 मध्ये बोरीकरांनीच आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, आपली राजकारणाची सुरुवात बोरीतून आहे, आपल्या वडिलांची राजकीय सुरुवात बोरीतून आहे. त्यामुळे माझे हात जोडून पालकमंत्री महोदयाला विनंती आहे आणि सर्व महाराष्ट्र शासनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना किंवा सर्व मंत्रिमंडळाला पण विनंती आहे की इथे कुठेही राजकारण न आणता आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला द्या. तुम्ही जर आमचं बोरीचं अपर तहसील कार्यालय मंजूर केलं, मी महादेव मंदिराच्या कार्यक्रमात देखील म्हटलं होतं, आपण महादेव मंदिराला जसे आम्ही 2 कोटी रुपये आणले तसे तुम्ही 6 कोटी आणा, आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू. तसं अपर तहसीलदार कार्यालय आपण जर बोरीला मंजूर केलं तर अजय चौधरी पुढाकार घेऊन तुमचा नागरिक सत्कार करत. विकासाच्या कामामध्ये तुम्ही राजकारण करत आणत असताना परत जर तुम्हीच उलट्या बोंबा करत असता, ही जनता खुली नाही आहे सध्या. काँग्रेस पक्ष भाजप पक्ष हे सत्तेमध्ये आहे. तुमचे नेते मंडळी या ठिकाणी जोर लावून अपर तहसील कार्यालय म्हणजे का करू देते? हा विषय महसूल खात्याचा आहे सगळं. आपल्याला माहिती आहे महसूल खातं कोणाकडे आहे आणि त्या मतदारसंघामध्ये तिथं काय करायचं हे कोणाच्या मनावर असतं.
सन्माननीय भांबळे साहेब आमदार असतानापासून आमची मागणी, पण आमचं दुर्दैव त्यावेळेस आता जसं शासनाने निर्णय घेतला अपर तहसील कार्यालय करायचा, त्यावेळेस अपर तहसील कार्यालय झाले नाही. त्यामुळे आपण जे म्हणतात की आपलं राज्य सरकारमध्ये आम्ही सहभागी आहोत. आम्ही आमच्या नेत्यांना पण शिष्टमंडळ सगळे घेऊन भेटणार आहेत. उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. लोकांची जनभावना त्यांच्या कानावर आम्ही घालणारच आहे. प्रशासनाचा भाग म्हणून ते आता जे निकष तुम्ही काय केले प्रशासनाने जे काय केले त्यातला मधला मार्ग काय निघू शकले तुम्हाला काय वाटतं? आमचं एकच म्हणणं आहे, जसं मुनगंटीवार साहेबाच्या मतदारसंघात झालं आणि तसं जर पाहायला गेलं तर सकाळी तहसीलदार मॅडम या ठिकाणी येऊन गेल्या. त्यांनी आम्हाला विनंती केली. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे, तुम्ही माझी जशी मुलाखत घेतली तशी प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलाखत घ्या. जिंतूर तालुका आज रोजी जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठे लोकसंख्या असलेला तालुका आहे. 178 गावांचा जातो. म्हणजे आज जिंतूर तालुक्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे. कारखाना जसं मंजूर झालं तसं बोरी सुद्धा मंजूर होऊन जिंतूर तहसील कार्यालय, चाठाणा अप्पर तहसील, बोरी अप्पर तहसील आणि या तिन्हीचं मिळून सेलू एक वेगळं उपविभागीय कार्यालय. आपल्या मतदारसंघात उपविभागीय कार्यालयाची कॅपॅसिटी आपल्या मतदारसंघात आहे. माझी सर्व जे काही सत्ताधारी मंडळी या ठिकाणी आहेत महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये, आणि आम्ही पण मुख्यमंत्री महोदयांना, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना, महसूल मंत्र्यांना भेटून तेच सांगणार आहोत की जसं आपण मुनगंटीवार साहेबाच्या मतदारसंघात केलं तसं आमच्या मतदारसंघात करा आणि आम्हाला बोरीकरांना न्याय द्या. विषय असा आहे की बाबा आता समजा अपर तहसील कार्यालय नाव मंजूर झाले तर किती दिवस हे आंदोलन चालू आहे? आता आज आम्ही परत सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे. 7 वाजता संध्याकाळी आमची सर्व गावकऱ्यांसोबत बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही चिल्ड्रन ठरवू. आज बोरीकरांनी बंद केलाय 2-3 दिवसापासून. आज कवसडी बंद झालेली आहे. उद्या आशेगाव होईल, दुधगाव होऊ शकते, वस्सा होऊ शकते. म्हणजे 44 गावांची जी ढग आहे व्याप्ती वाढणार, त्या आंदोलनाची निश्चितच व्याप्ती वाढणार. प्रशासनाचे अधिकारी तुमच्याकडे आले होते त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं तेच की बोरी फिजिबल आहे, आम्ही आमच्याकडनं प्रस्ताव पाठवतो. आणि फिजिबल नसलं असतं तर माझं तेच म्हणणं आहे, फिजिबल नसलं असतं तर 2 एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये बोरीचं नाव शासनाने समाविष्टच केलं नसेल. 2 एप्रिलच्या शासन निर्णयामध्ये नाव समाविष्ट झालं. त्यानंतर आपण ज्यांचा विषय घेतला त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. त्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री महोदयांना घेऊन महसूल मंत्र्यांना भेटलं आणि त्यानंतर मग बोरीचं कार्यालय रद्द तर झालं नाही अशी सर्वसामान्य बोरीकरांची भावना आहे. त्यासाठी तर असं म्हणणं आहे की त्या दिवशी काल त्यांनी सांगितलं बाबा बोरी तर चारठाण्याचं मंडळ मिळून आपण पुन्हा एकदा पालकमंत्र्यांना भेट घेऊ, त्याच्यात काहीतरी तोडगा करून चारठाण्या देवांची पण इच्छा आहे की बोरी हा अपर तहसील कार्यालय व्हावं यासाठी आपण कारखान्यावाल्यांची सगळ्यांची इच्छा आहे. तिथला सोकॉल पुढारी जे की स्वतःला श्रेय घ्यायचं म्हणतायत त्यांची इच्छा नाही फक्त बोरीलाच अपर तहसील. शेवटचा भाग नामंजूर होण्याचं तुम्हाला काय नेमकं वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं नामंजूर होण्याचं कारण काय? नामंजूर होण्याचं कारण मी जसं तुम्हाला सांगितलं एका शब्दात महसूल मंत्र्यांना जे शिष्टमंडळ भेटलं त्या शिष्टमंडळाने आमचा बोरीचा अपर तहसील कार्यालयाला खो दिला असं माझ्याच 44 गावाच्या लोकांची भावना. 2 मंडळाचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते. मात्र या ठिकाणी एका ठिकाणचं मंजूर करण्यात आलं. ऐतिहासिक गाव चारठाणा हा मंजूर करण्यात आला, परंतु बोरी महामंडळ बोरीचं एक तरी ग्राउंड रिपोर्टिंग जर करायची असेल तर बोरीला सर्वच स्तरातून अगदी योग्य असं सर्वच भौगोलिकदृष्ट्या असेल, लोकसंख्यादृष्ट्या असेल किंवा मग जे आपण शासनाचा निकष आहे त्या निकषाच्या जवळपास पूर्ण तत्वता पालन केलेलं असताना देखील बोरी मंडळावर अन्याय झाला असं या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. विशेष बाब हीच आहे की चारठाणा येथील भाजप पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्यांनी असा आरोप केला होता की जाणून बुजून या ठिकाणी राजकीय षडयंत्राच्या अंतर्गत चारठाण्याला मिळालं आणि बोरीला नाही मिळालं म्हणून हे आंदोलन करत असताना त्यांनी सांगितलं होतं. आणि अजय भैया चौधरी यांनी जो जसा पाठपुरावा करायला पाहिजे तसा पाठपुरावा केला नाही म्हणून पण हा नामंजूर झाला असं त्यांचं म्हणणं होतं. यावर अजय भैया यांचं असं म्हणणं आहे की शासन प्रशासनाच्या दरबारात मागील 25 वर्षापासून आम्ही सुरुवातीला तालुक्याची मागणी केली आणि तालुक्याच्या नंतर अपर तहसील कार्यालयाची आणि फक्त आमचा एकटा तहसील अपर तहसील कार्यालयाची आमची एकट्याचीच होती. यांचा प्रस्ताव नंतर आला आणि नंतर त्यांची मंजुरी ते भेटू शकते, परंतु आम्हाला आमच्या हक्काचा भेटलेला नाही याबद्दल त्यांना खंत वाटते. कारण शासन दरबाराच्या निकषाची पूर्ण पूर्तता करून देखील बोरी मंडळावर अन्याय झाला.
त्यामुळे या ठिकाणी बोरीकरांनी 12 जून पासून या ठिकाणी बेमुदत कडकडीत संपूर्ण बाजारपेठ बंद करत या ठिकाणी आंदोलन छेडलेले. दरम्यान आज सकाळी तहसीलदार मॅडम देखील या ठिकाणी आले, त्यांनी देखील संवाद साधलेला. कौसडीला देखील हा आंदोलनाची सुरुवात झालेली, आशेगावला आणि यानंतर इतर 41 गावापर्यंत हा आंदोलनची व्याप्ती वाढण्याची शक्यता यावेळी बोलताना अजय चौधरी यांनी सांगितलेलं. पुढील भाग असे की राजकीय षडयंत्राच्या अंतर्गत हा वाद सुरू असल्याचा दोन्ही नेत्याच्या बोलण्यावरून सध्या घडीला तर दिसत आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून या मंडळातील 44 जे गाव आहे त्या गावातील जनतेची, या ठिकाणी असलेल्या बँक व्यवस्था असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, त्या ठिकाणचं भौगोलिक क्षेत्र असेल किंवा मग या ठिकाणी स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने पाहिजे एक तालुका स्तरावर त्या सर्व अटी पूर्तता करून देखील यांच्यावर आमच्यावर अन्याय झाल्याची खंत बोरीकर करत आहे. त्यामुळे पुढील भाग असा आहे की आता सध्या घडीला त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शासन प्रशासन यांच्या आंदोलनाची कितपत दखल घेतो हे बघणे महत्वाचे ठरेल आणि कधी यांना न्याय मिळतो की अन्याय चालू राहतो यासाठी येणारा काळच सांगणार आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार सचिन रायपत्रेवर मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.